मुंढवा भागातील वादग्रस्त जमीन खरेदी प्रकरणात पार्थ पवारांचे मामे भाऊ आणि व्यावसायिक भागीदार दिग्विजय अमरसिंग पाटील यांच्यासह तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। मात्र हे करताना पोलिसांनी एक अजब प्रकार केलाय। मीडिया कंपनीमध्ये 99% भागीदारी असलेल्या पार्थ पवारांवर गुन्हे दाखल झालेले नाहीत, तर केवळ 1% भागीदारी असलेल्या दिग्विजय पाटलांसह तिघांवर गुन्हा दाखल केलाय। संगनमत करून शासनाचा 5,89,31,800 रुपयांचं मुद्रांक शुल्क बुडवल्याबद्दल हा गुन्हा दाखल करण्यात आलाय। गुन्हा दाखल झालेल्या अन्य तिघांमध्ये या जागेची पॉवर ऑफ अटर्नी असलेल्या शीतल तेजवानी आणि रवींद्र तारू यांचा समावेश आहे। मात्र दिग्विजय पाटलांचे व्यावसायिक भागीदार असलेल्या पार्थ पवारांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही। जर एका व्यावसायिक भागीदारावर गुन्हा दाखल करण्यात आलाय, तर दुसरा भागीदार असलेल्या पार्थ यांच्यावर गुन्हा का नाही, असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित झालाय। बावधन पोलीस स्टेशन ज्युरिडिक्शनच्या अंतर्गत नोंदणी झाली होती। ही जी नोंदणी होती ही 20/5/25 ला दस्त नोंदणी झाली होती आणि त्या दस्त नोंदणीमध्ये मिसअप्रोप्रिएशन, फसवणूक, शासनाच्या मुद्रांक शुल्काची फसवणूक केली अशी फिर्याद या ठिकाणी संबंधित फिर्यादी यांनी दिलेली आहे। यामध्ये शीतल किशनचंद तेजवानी तसेच दिग्विजय अमरसिंह पाटील आणि रवींद्र बाळकृष्ण तारू सब रजिस्ट्रार अशा तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। दरम्यान दिग्विजय पाटील हे पुण्यात गोखले रोडवरील गरिमा इमारतीत राहतात। त्यांच्या घराबाहेरून आढावा घेतला आमचे प्रतिनिधी मंदार गोंसारी यांनी। पार्थ पवार यांचे मामे भाऊ आणि त्यांचे व्यावसायिक भागीदार असलेले दिग्विजय अमरसिंह पाटील यांच्यावरती मुंढव्यातील जमीन खरेदी विक्री प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आलाय। हे दिग्विजय पाटील पुण्यातील गोखले नगरमधील या रोहन गरिमा सोसायटीमध्ये राहतात। जी अमेडा कंपनी आहे, ज्या अमेडा कंपनीने बॉटॅनिकल गार्डनची जागा खरेदी करण्याचा प्रयत्न केला, त्या अमेडा कंपनीमध्ये हे दिग्विजय अमरसिंह पाटील हे फक्त 1% भागीदार आहेत आणि जे पार्थ पवार आहेत त्यांची भागीदारी 99% आहे। मात्र पार्थ पवार यांच्यावरती गुन्हा दाखल झालेला नाही। या प्रकरणामध्ये शीतल तेजवानी या महिलेवरती गुन्हा दाखल करण्यात आलाय, ज्या शीतल तेजवानीनी या जागेची पॉवर ऑफ अटर्नी असल्याचा दावा केलाय। त्याचबरोबर तिसरी व्यक्ती गुन्हा दाखल झालेली आहे, ती म्हणजे नोंदणी आणि मुद्रांक शुल्क विभागातील रवींद्र तारू नावाचा अधिकारी, ज्यांनी 5 कोटीहून अधिकचा मुद्रांक शासनाचा बुडवला। या दोघांची संगनमत करून असा आरोप ठेवण्यात आलेला आहे। मात्र या सगळ्या प्रकरणामध्ये अजित पवारांच्या राजकारणाला भारतीय जनता पक्षाकडून शह देण्याचा प्रयत्न होतोय का? खास करून येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती हा प्रश्न उपस्थित होतोय। कॅमेरामन अमोल गवाळेसह मंदार गोंजारी, एबीपी माझा, पुणे। या गुन्ह्या